हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी टेक अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या हा लेक्चर घेण्याचा मागचा उद्देश काय की तुम्हाला ओपी म्हणजे सी प्लस प्लस हा प्रोग्रामिंग लँग्वेजचा सब्जेक्ट या सेमिस्टरला आपण घेणार आहोत. थर्ड सेमिस्टरला तुम्हाला हा सब्जेक्ट आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी जे विद्यार्थी या सेमिस्टरला आहेत या सेमिस्टर मध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी की स्कीम साठी हा सब्जेक्ट आहे. सी प्लस प्लस नावाचा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ओपी हा थर्ड सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे. CO3K वाला MSBT डिप्लोमाचा. तर मित्रांनो, हा हा कोर्स मी फ्री देणार आहे तुम्हाला युट्यूब वरती. हा कोर्स टोटली तुमचा फ्री राहणार आहे. पाचीला 5 युनिट मी तुमचे फ्रीली शिकविणार आहे. त्याची टीचिंग तुम्हाला फ्रीली होणार आहे. त्याचं गायडन्स तुम्हाला भेटणार आहे. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स तुम्हाला सॉल्व्ह करून दिले जातील व त्याचं अनालिसिस तुम्हाला ते करून दिलं जाईल. आणि मित्रांनो, त्यासाठी तुम्ही काय करा, आपल्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करा. तिथं महत्वाचे अपडेट्स किंवा नोट्स रिलेटेड अपडेट्स तुमचे येत राहतील. आणि यावेळेस आपण काय ठरवलं आहे किंवा आपण नोट्स हे डायरेक्टली फ्रीली प्रोव्हाइड करून देणार नाहीयेत. आपण नोट्ससाठी चार्जेस घेणार आहोत. त्या नोट्ससाठी पर्टिक्युलरली इच युनिट चार्जेस घेणार आहोत. ते पुढे सांगतो तुम्हाला किती किती पर्टिक्युलरली एक युनिटसाठी किती रुपये लागणार आहे ते तुम्हाला पुढे सांगतो. तर आधी आपण आपला सी प्लस प्लस हा जो सी प्लस प्लस आहे या कोर्स मध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, काय काय सब्जेक्ट शिकायचे आहेत, म्हणजे काय काय युनिट शिकायचे आहेत ते बघून घेऊया. चला, आधी तुमच्या या थर्ड सेमिस्टरला किती सब्जेक्ट आहेत तुम्हाला ते बघूया. चला, तर त्याच्यावरती जाऊया आपण. तर मित्रांनो, हे आहे तुमचा थर्ड सेमिस्टरचा सिलेबस सिलेबस टाइम टेबल. यामध्ये तुम्हाला टोटल 6 सब्जेक्ट्स आहेत. यामध्ये तुम्हाला इकडे पहा 6 सब्जेक्ट्स आहेत टोटल. त्यापैकी तुम्हाला 4 थिअरी आहेत. 4 थिअरी हे 70-70 मार्काचे जे पेपर्स दिसत आहेत ते तुम्हाला 4 थिअरी आहेत. आणि त्यांचे प्रॅक्टिकल्स तुम्हाला 2 आहेत. असे टोटल 6 विषय आहेत तुम्हाला. त्यातला DSU आणि OOP हा मी या सेमिस्टरला घेणार आहे. DSU चा ही लेक्चर तुम्हाला येऊन जाईल. तुम्ही DSU चं सुद्धा लेक्चर आपण आपलं पाहून घ्या. DSU चा फुल फॉर्म काय? डाटा स्ट्रक्चर युझिंग सी. हे सुद्धा आपण लेक्चर्स प्रोव्हाइड करणार आहोत DSU चे. डाटा स्ट्रक्चर युझिंग सी चे. सी सब्जेक्ट तुम्ही गेल्या सेमिस्टरला शिकलात. सेकंड सेमिस्टरला तुमचा सी सब्जेक्ट होता. त्या सी सब्जेक्ट वरच आता आपल्याला वर्क करायचंय. त्याच्या डाटावर आपल्याला वर्क करायचंय. त्याच्या डाटाला आपल्याला समजून घ्यायचे व त्याच्या डाटाला अरेंज करायचंय. हे या सब्जेक्ट मध्ये आपल्याला शिकायचं आहे. सी प्लस प्लस सी मध्ये, DSU मध्ये ते आपल्याला शिकायचं आहे. आणि OOP मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे किंवा ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ती प्रोग्रामिंग लँग्वेज त्याच्यात ऑब्जेक्ट्स आणि क्लासेस हे कसे वापरायचे ते शिकायचं आहे. इनहेरिटन्स काय राहतं तुमचं, पॉलिमॉर्फिझम काय राहतं ते शिकायचं आहे आपल्याला. खूप काही गोष्टी या प्रोग्रामिंग लँग्वेज द्वारा शिकणार आहोत. गेम डेव्हलपमेंट झालं तुमची, खूप साऱ्या ठिकाणी तुमची डायनॅमिकली वेबसाईट झाली, त्या वेबसाईट मध्ये ही प्रोग्रामिंग लँग्वेज युज होती तुमची. किंवा तुमचं पबजी झालं, फ्री फायर झालंय, या गेम्स मध्ये सुद्धा ही प्रोग्रामिंग लँग्वेज तुमची युज होती. तर तुम्ही सर्च करून बघू शकता कुठं कुठं तुमची OOP C++ ही प्रोग्रामिंग लँग्वेज कुठे कुठे युज होती. तिथं मल्टिपल यूज तुम्हाला त्याचे ऑनलाईन भेटून जातील. तर ती खूप महत्वाची लँग्वेज आहे आणि तुमच्या डिप्लोमासाठी या सेमिस्टरला तुम्हाला ती लँग्वेज शिकायला भेटणार आहे. तेवढंच नाही तर इथं तुम्हाला आणखीन 2 सब्जेक्ट आहेत. एक DBMS. तर मित्रांनो, पुढचा आहे DBMS. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, डाटाला मॅनेज करायचं कसं ते शिकायचं आहे या DBMS मध्ये, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये. तर हे तुम्हाला विषय किती मार्कासाठी? 200 मार्कासाठी. आणि डिजिटल टेक्निक्स हा सुद्धा विषय आहे तुम्हाला. टोटल 4ला 4 थिअरी आहेत मित्रांनो. टोटल 4ला 4 थिअरी आहेत. त्यामुळं काही बघायचं काम नाही. थिअरी म्हणजे कसं, हे प्रोग्रामिंग प्लस थिअरी आहे. हे प्रोग्रामिंग प्लस थिअरी आहे. हे DSU सुद्धा प्रोग्रामिंग प्लस थिअरी आहे. याचे सुद्धा प्रोग्राम्स तुम्हाला बघायला भेटतील. DBMS मध्ये SQL स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज साठी तुम्हाला सुद्धा प्रोग्राम बघायला भेटतील. याच्यामध्ये सुद्धा प्रोग्राम असतात आणि थिअरी सुद्धा आहे याच्यात. डिजिटल टेक्निक मध्ये सुद्धा थोडेसे टेक्निक्स दिलेले आहेत आणि त्याच्यात थोडेसे थिअरी, बायनरी लँग्वेज हे सर्व समजून घ्यायचं तुम्हाला ह्या डिजिटल टेक्निक मध्ये आहे. हेक्साडेसिमल खूप सारे हे आहेत त्या. तर ते तुम्हाला याच्यामध्ये समजून घ्यायचे डिजिटल टेक्निक्स मध्ये. तर या सेमिस्टरला 4ला 4 विषय तर माझ्याच्याने घेणं होणार नाहीत. तर मी काय करतो, फक्त 2च विषय घेतो. एक DSU डाटा स्ट्रक्चर युझिंग सी आणि एक C++
ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तर या दोन बद्दलच बोलू आपण, बाकीच्या बद्दल बोलायचं नाही. टोटल बाकीचा सिलेबस तर तुम्ही सगळा बघून घेऊ शकता. हे कम्प्युटर ग्राफिक्स, CGR म्हणजे कम्प्युटर ग्राफिक्स. ग्राफिक्स कसं तयार केलं जातं, एक एक पिक्सलनी ड्रॉइंग कशी काढली जाते ते या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला शिकायला भेटणार. आणि हे इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन वरती तुम्हाला थोडं काहीतरी शिकायला भेटणार याबाबत. म्हणून हे दोन प्रॅक्टिकल सब्जेक्ट तुम्हाला अनाऊन्स केलेले आहेत या सेमिस्टरसाठी MSBTच्या प्रोग्राम थ्रू. तर यामध्ये आपण दोन हे घेणार आहोत. तर DSUच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला DSUचा जो व्हिडिओ येईल त्याच्यात मी तुम्हाला DSUचं सगळं सांगेन. आता हा व्हिडिओ आपण C++ वर रेकॉर्ड करायला ना, म्हणून C++चं सगळं सांगतो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं. तर यामध्ये बघा 30 मार्काची तुमची युनिट टेस्ट होणार, 30 मार्क्सची तुमची युनिट टेस्ट होणार, 70 मार्क्सची तुमची थिअरी एक्झाम होणार. तसं टोटल 100 मार्क्स, 100 पैकी तुम्हाला 40 मार्क्स हे कंपल्सरी पाहिजे नसतात. तुमची 40 मार्क्स पेक्षा कमी आली तर या सब्जेक्ट मध्ये तुमची AT-KT लागून जाईल, हा सब्जेक्ट तुमचा बॅक राहून जाईल. FA म्हणजे काय, फॉर्मेटिव्ह असेसमेंट. इथं पाहू शकता फॉर्मेटिव्ह असेसमेंट मध्ये तुमचे 50 मार्क दिलेले आहेत. तर यापैकी तुम्हाला 20 घेणं आहेत, ते तुमचे टीचर्स देऊन टाकतील. त्याचं काही नाही, ते तुमचे टीचर्स देऊन टाकतील प्रॅक्टिकलचे मार्क. त्याचं काय तेवढं टेन्शन घ्यायचं नसते. बाकीचे आपल्या हातात काय आहे, हे 30 मार्क आणि हे 70 मार्क, हे दोनच आपल्या हातात आहेत. तर त्यापैकी जास्तीत जास्त कसे मिळवावे या 30 पैकी 70 पैकी हे आपल्याला बघायचं आहे. असं टोटल हायएस्ट 200 मार्काला हा विषय आहे. ह्या दोन विषयावरती तुम्ही फोकस करा, एक DBMS आणि एक हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. कारण 200 मार्काला हाय वेटेज असणारे हे सब्जेक्ट्स आहेत. तर यावरती तुमचा फोकस जास्ती असू द्या. त्यानंतर सेल्फ लर्निंग असेसमेंटचे सुद्धा मार्क दिलेले जाणार. इथं 25 आणि आणखीन 25 तुमचे समेटिव्ह असेसमेंटचे दिले जाणार. इथपर्यंत तुम्हाला समजेल. असं टोटल 800-850 मार्काचं तुमचं हे राहणार सेमिस्टर. तर हे सेमिस्टर मध्ये तुम्ही तर करतानाच चांगलं. तर या सेमिस्टरची फक्त 2 सब्जेक्टची जबाबदारी मी घेतो तुमची, एक DSU तुमचा आणि एक OOP. या दोन्ही सब्जेक्ट मध्ये काही अडचण आली तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारत चला. आणि याचे लेक्चर्स फ्रीली तुम्हाला मी अवेलेबल करून देतोय. फक्त मित्रांनो एक नोट्सच चार्जेस घेणार आहे मी. नोट्स तुमचे जे काही नोट्स राहणार आहेत इच युनिटचे, त्याचा चार्जेस घेणार आहे. तर ती चार्जेस कसे चला तर ते तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो आपल्या PGTech अकॅडमीचे नोट्सचे चार्जेस कसे राहणार आहे, इच युनिट, प्रत्येक युनिट म्हणजे युनिट 1, युनिट 2, युनिट 3, प्रत्येक युनिट साठी तुम्हाला 29 रुपीज हे द्यावं लागणार आहेत. मित्रांनो 29 रुपीज हेच का ठेवले मी मित्रांनो, ही 29 रुपीज ही मी खूप विचार करून प्राइस ठेवलेली आहे. कारण नोट्स प्लस तुम्हाला नोट्स, काही टीचर्स काय करते, नोट्स प्लस तुम्हाला लेक्चर्स, नोट्स प्लस लेक्चर्स हे तुम्हाला टोटली सगळं मिळून तुम्हाला 2000 3000 असे प्राइजेस सांगून तुमच्याकडून वसुली करून घेते, हे टोटल प्राइजेस सांगून. तर मित्रांनो असे हे प्राइस मी तुमच्याकडून घेत नाही. फक्त 29 रुपीजला तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करत आहे मी. नोट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप वरती येऊन जातील मित्रांनो. नोट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप वरती येऊन जातील. तुमच्या जे तुम्ही नंबर प्रोव्हाइड केला त्या नंबर वरती तुमचे नोट्स मी तुम्हाला पाठविणार आहे. स्वतः मी तुम्हाला पाठविणार आहे. एक नंबर देणार आहे मी, त्या नंबर थ्रू तुम्हाला सर्व कळणार आहे. तर या नोट्स बाबतची जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन घेण्यासाठी तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, तिथं व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. व्हॉट्सअप चॅनलच्या लिंकला जॉईन व्हा. तिथं तुम्हाला पुढचे नोट्स रिलेटेड अपडेट किंवा आपल्या या PGTech अकॅडमी रिलेटेड सर्व अपडेट्स तुम्हाला त्या व्हॉट्सअप चॅनल वरती भेटून जातील. तर ते व्हॉट्सअप चॅनल तुम्ही जॉईन व्हा. मित्रांनो इथं नोट्सची प्राइस मी आधी 50 ठेवणार होतो मित्रांनो, पण 50 मी ठेवली नाही. कारण किंवा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अडचण होती इच युनिट साठी 50 द्यायला, प्रत्येक युनिट साठी 50 द्यायला खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अडचण होती. त्यामुळं इच युनिट साठी मी 29 रुपीज ठेवली. म्हणजे जर तुम्हाला युनिट 1 घ्यायचं असेल, युनिट 1 चे नोट्स पाहिजे असतील, तर तुम्हाला ते युनिट 1 साठी तुम्हाला किती पे करावे लागतील, 29 रुपीज तुम्हाला पे करावे लागतील. तर एक स्कॅनर देणार आहे मी, टेन्शन घेऊ नका. एक स्कॅनर देणार आहे, त्या स्कॅनर वरती तुम्हाला पे करायचंय. ते स्कॅनर वरती तुम्ही पे केलं का त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला मी एक नंबर पाठवणार, त्या नंबर वरती तुम्ही ते स्क्रीनशॉट पाठवायचा आणि तुम्हाला कोणत्या युनिटचे नोट्स पाहिजे त्याची डिटेल्स, तुमचं नाव आणि तुमचा फोन नंबर एवढं त्या नंबर वरती तुम्ही सेंड करायचं व्हॉट्सअप वरती. त्यानंतर मी तुम्हाला 24 तासात त्या युनिटच्या नोट्स, ज्या काही युनिटच्या तुम्ही मागितल्या आहेत त्या युनिटच्या नोट्स तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देईन. तर ही प्रोसिजर समजली तुम्हाला आपल्या PGTech अकॅडमीची. तर त्या नोट्स मध्ये काय राहणार,
तिथे सर्व पॉइंट्स कव्हर केलेले राहणार तुमचे एमएसबीटीच्या सिलेबस नुसार. मित्रांनो, एमएसबीटीचा सिलेबस सी प्लस प्लस लँग्वेज आहे का? सी प्लस प्लस लँग्वेज ही सी प्लस प्लस लँग्वेज खूप मोठी लँग्वेज आहे मित्रांनो, खूप वास्ट सिलेबस आहे सी प्लस प्लसचा. आणि एमएसबीटीचा सिलेबस हा त्याच्यापेक्षा कमी आहे. एमएसबीटीने काय केलं, जे महत्वाचं आहे तेच तुम्हाला टाकलेलं आहे सी प्लस प्लस मधलं, आणि जे तुम्हाला पुढे चालून काम येणार आहे तेच तुम्हाला सिलेबस मध्ये टाकलं आहे सी प्लस प्लस मध्ये. मग त्या सिलेबस नुसार तुम्ही तुमच्या एक्झाम साठी तुम्हाला हे नोट्स वापरू शकतात. त्यामुळे त्या सिलेबस नुसार मी तुम्हाला हे नोट्स तयार करून देणार आहे ईच युनिट साठी. त्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सुद्धा पाठवून देईन, किंवा IMP क्वेश्चन्स तुम्हाला त्या नोट्स मध्ये लास्टला भेटून जातील. तुम्ही जर आपली सी लँग्वेजची प्लेलिस्ट फॉलो केली असेल याच अकॅडमीवरती, पीजीटेक चॅनलवरती, याच युट्यूब चॅनलवरती सी लँग्वेजची एक प्लेलिस्ट होती. मागच्या वेळेस खूप सारे विद्यार्थ्यांनी ती पाहिली असेल किंवा त्याचा एक्सपिरियन्स घेतला असेल, आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स सुद्धा त्यामध्ये भेटले असतील. तर हे सुद्धा सी प्लस प्लस सुद्धा आपण तसंच कव्हर करणार आहोत. जसे सी कव्हर केली तशीच सी प्लस प्लस आणि DSU कव्हर करणार आहोत. DSU साठी दुसरं लेक्चर येणार आहे, टेन्शन घेऊ नका. दुसऱ्या लेक्चर मध्ये DSU सगळं सांगून देईन मी, आणि फुल गायडन्स भेटणार आहे तुम्हाला. कमेंट मध्ये तुमच्या क्वेरीज सॉल्व्ह केल्या जाणार. जी काही क्वेरी तुम्हाला आलेली आहे ती क्वेरी तुमची कमेंट्स द्वारा सॉल्व्ह केली जाणार. सगळ्यांसमोर तुमची क्वेरी सॉल्व्ह केली जाणार. मित्रांनो, तुम्हाला इथपर्यंत समजलं. आता ह्याच्याहून कमी तर काय होणार नाही मित्रांनो. मी लेक्चर्स फ्री मध्ये तुम्हाला देत आहे, युट्यूब वरती तुम्हाला फ्री मध्ये शिकवित आहे. फक्त मी नोट्सचा चार्ज घेत आहे, फक्त नोट्सचा चार्ज घेणार आहे मी, बाकी काही नाही, फक्त नोट्सचा चार्ज. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती, बाहेर जर तुम्ही गेलात तर 2000, 2500, 1500 इतक्याच्या खाली तुम्हाला कोचिंग क्लासेस नसतात मित्रांनो. इतक्याच्या खाली तुम्हाला कोणच कोचिंग क्लासेस देणार नाही. मी फ्री मध्ये तुम्हाला शिकवित आहे, फ्री मध्ये टीचिंग देत आहे, आणि नोट्सच पेड होत आहे. ती किती रुपीज? फक्त 29 रुपीज. 29 रुपीज इच युनिट, प्रत्येक युनिटसाठी 29 रुपीज. आणि तुम्हाला माहिती मित्रांनो की 29 रुपीज ही काही मोठी अमाऊंट नाही, तुमच्यासाठी ही खूप छोटी अमाऊंट आहे 29 रुपीज. त्यामुळे मी तुम्हाला ही सॅटिस्फाईड अमाऊंट ठेवलेली आहे. तर ही तुम्हाला अमाऊंट तुम्हाला नोट्ससाठी पे करावी लागेल. इथपर्यंत तुम्हाला समजलं. लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्हाला लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनल वरती. ते व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, आणि नोट्स बाबतची त्याच्यावर इन्फॉर्मेशन भेटून जाते. जेव्हा मी नोट्स ऑफिशियल करेन, मी युनिट 1 शिकवून झाल्यावर नोट्स ऑफिशियल करून देईन, तेव्हा तुम्हाला मी ऑफिशियल केल्या का नोट्स व्हॉट्सअप चॅनल वरती एक नोटिफिकेशन टाकेन. त्या नोटिफिकेशन द्वारा त्याच्यामध्ये नंबर टाकेन, त्या नंबरवरती तुम्ही तुमचे डिटेल्स मध्ये काय, तुम्ही तुमच्या स्क्रीनशॉट, पेमेंटचा स्क्रीनशॉट, त्यानंतर तुमचं नाव, आणि तुमचं कोणत्या युनिटच्या नोट्स पाहिजेत त्या युनिटचं नाव, आणि तुमचा व्हॉट्सअप नंबर, ज्याच्यावरती मी नोट्स सेंड करणार आहे ते व्हॉट्सअप नंबर, ते तुम्ही टाकून द्यायचा. त्यानंतर तुम्हाला 24 तासात 24 आवर्स मध्ये तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल. टेन्शन घेऊ नका तुम्ही त्याच्या रिप्लायच्या बाबत. 24 आवर्स मध्ये आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. तर चला, तर मग सी प्लस प्लसचा सिलेबस बघूया. सिलेबस मध्ये कोणते कोणते युनिट्स आपल्याला शिकायचे आहेत, किती युनिट आहेत या सेमिस्टरला, आणि युनिटचे नाव काय आहेत, त्यांचं सगळं सारांश बघूया, एक समरी थ्रू बघूया. चला, तर आपण ते बघूया. तर फ्रेंड्स, सी प्लस प्लसच्या सिलेबस मध्ये आपल्याला दिसत आहे की हा सिलेबस तर हे सब्जेक्ट मी तुम्हाला घेणार आहे या सेमिस्टर द्वारा, आणि फ्री मध्ये हा सब्जेक्ट राहणार आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे. तर चला, तर आपण पुढे बघूया. हे तर तुम्हाला सांगितलं किती मार्कासाठी येणार आहे. 30 मार्क्सची तुमची युनिट टेस्ट होणार, युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2, 70 मार्क्सची तुमची थिअरी एक्झाम होणार, पुन्हा 100 मार्क्स तुमचे टोटल 100 पैकी मार्क्स जेवढे पडतील तेवढी, टोटल 200 मार्कासाठी प्रॅक्टिकल सहित धरलं तर युनिट आहे हा. हे काही नाही, याच्याकडे तेवढं लक्ष देत जाऊ नका, ह्याचं काही नसतंय. त्यामध्ये तुम्हाला हे सर्व वाचून घ्या तुम्ही. चला, युनिट बघूया आपण. त्याआधी बघूया आपण प्रत्येक युनिटला वेटेज किती दिलेलं आहे. वेटेज खाली दिलेलं राहते मित्रांनो, इथं पहा वेटेज, तुम्हाला पहा, हे पहा वेटेज इथं दिलेलं राहते. वेटेज मध्ये जर तुम्ही बघायचं झालं तर वेटेज पहा, पहिलं युनिट काय आहे, प्रिन्सिपल्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, हा पहिलं युनिट आहे. तर ते पहिलं युनिटला वेटेज किती आहे. वेटेज नुसार तुमचा क्वेश्चन पेपर निघतो, हे तर तुम्हाला माहिती का. वेटेज नुसार तुमचा क्वेश्चन पेपर निघतो. पहिल्या युनिट वरती टोटल 12 मार्काचे क्वेश्चन ते टाकू शकतात, असं सांगितलेलं आहे. 12 मार्काचं वेटेज आहे. दुसऱ्या युनिटला किती, फंक्शन्स अँड कन्स्ट्रक्टरला 16 मार्काचं वेटेज आहे. एक्सटेंडिंग क्लास युझिंग इनहेरिटन्स
त्याच्यासाठी किती 16 मार्काचं. या तिन्हीला जास्ती आहे. पहिला युनिट 1, युनिट 2 आणि युनिट 2, युनिट 3 आणि युनिट 4 लाच वेटेज जास्ती आहे. पॉइंटर अँड पॉलिमॉर्फिझम इन C++ वाला. बाकी फाईल ऑपरेशन आणि प्रिन्सिपल्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग यांना कमी युनिट आहे. तरी 5 युनिट वरती फोकस करायचं आपण. कमी युनिट आहेत म्हणून त्याच्यावरती दुर्लक्ष करून असं जमणार नाही. तर चला तर मग आपण पुढचं बघूया. प्रत्येक युनिट मध्ये कोणते कोणते टॉपिक्स आपल्याला शिकायचे आहेत. प्रिन्सिपल्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये काय शिकायचं आहे? POP, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. POP म्हणून तुम्हाला आठवलं का मित्रांनो? सी लँग्वेज तुमची कशी होती? प्रोसिजर ओरिएंटेड होती का नाही? आणि ही OOP कोणती लँग्वेज आहे? सॉरी, C++ तुमची ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे आणि सी लँग्वेज तुमची प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे. हे सर्व तुम्हाला डिटेल मध्ये शिकाय भेटेल जेव्हा आपण लेक्चर स्टार्ट करतो. उद्यापासून तुम्हाला कंटिन्युइटी मध्ये लेक्चर्स भेटतील. थोडे दिवसाचा गॅप झाला, थोडे दिवस सुट्ट्या तुम्हाला दिल्या अशा, त्यामुळे थोडे दिवसाचा गॅप झाला आपला. आता रेग्युलरली लेक्चर्स येत राहतील. तर लवकर आपण युनिट संपवून देऊ तुमचे, आणि तुमच्या युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 साठी सुद्धा तुमची तयारी होऊन जाईल. अशी तयारी आपण करून घेऊ. फीचर्स बघायचे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ऍप्लिकेशन्स बघायचे OOPच्या. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगला मी शॉर्ट फॉर्म मध्ये OOP म्हणून जाणार. मग OOP म्हणल्यावर तुम्हाला समजायला पाहिजे की मी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणत आहे म्हणून. त्यानंतर कम्पॅटिबिलिटी, टाईप कम्पॅटिबिलिटी हे बघायचं आहे आपल्याला. त्याचे व्हेरिएबल्स बघायचे. मित्रांनो, सी मध्ये जसे व्हेरिएबल्स होते, जसे कॉन्स्टंट होते, कसे व्हेरिएबल्स होते, त्यानंतर कसे हे होते, सर्व फंक्शन्स होते, कीवर्ड्स होते, ते सुद्धा सर्व कीवर्ड्स, ते सर्व हे ऑपरेटर्स सर्व C++ मध्ये सुद्धा आहे. टाईप कास्टिंग आपल्याला सी मध्ये सुद्धा होतं आणि C++ मध्ये सुद्धा आहे. तर स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर्स आहेत आपल्याला बघायचे. मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर बघायचं आहे. त्यानंतर स्ट्रक्चर बघायचं आहे C++ प्रोग्रामिंगचं. सीचं कसं स्ट्रक्चर होतं, तर C++ सुद्धा स्ट्रक्चर आहे. ऑपरेटर्स अँड फंक्शन. मित्रांनो, क्लास आणि ऑब्जेक्ट हा मेन टॉपिक आहे. क्लास आणि ऑब्जेक्ट हा सुद्धा आपल्याला बघायचा आहे. क्लास आणि ऑब्जेक्ट महत्वाचा आहे, हा सुद्धा आपल्याला या युनिट मध्ये बघायचा आहे. हे युनिट झालं. आता दुसऱ्या युनिट मध्ये फंक्शन्स बघायचे. सी मध्ये कसे फंक्शन्स होते, तसे C++ मध्ये सुद्धा फंक्शन्स आहेत. फक्त कन्स्ट्रक्टर सी मध्ये नव्हते. कन्स्ट्रक्टर सी ला सपोर्ट करत नाही. कन्स्ट्रक्टर फक्त C++ ला सपोर्ट करतो. इथपर्यंत तुम्हाला समजलं. त्यानंतर इनलाईन फंक्शन, स्टॅटिक डेटा मेंबर्स, हे तुम्हाला सगळं बघायचं आहे. फ्रेंड फंक्शन काय काम करतो, सर्व फंक्शन्स बघायचे. युजिंग नॉन मेंबर फंक्शन हे बघायचं आहे. ॲरे बघायचं आहे. ॲरे ऑफ ऑब्जेक्ट बघायचे. आर्ग्युमेंट बघायचे. कन्सेप्ट ऑफ कन्स्ट्रक्टर्स बघायचे. कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग, कन्स्ट्रक्टर विथ आर्ग्युमेंट, डिफॉल्ट आर्ग्युमेंट अँड डिस्ट्रक्टर, या युनिट द्वारा एवढं सर्व आपल्याला बघायचं आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं. त्यानंतर इनहेरिटन्स म्हणजे काय असतं मित्रांनो? एक पॅरेंट क्लास पासून चाइल्ड क्लास बनवणे, याला इनहेरिटन्स म्हणतात. हेच तुम्हाला शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगून देतो आताच. त्या इनहेरिटन्सचे टाईप शिकायचे आपल्याला. सिंगल, मल्टी लेवल, मल्टिपल, हायब्रिड आणि हायरार्चिकल. हे टोटल इनहेरिटन्सचे 5 टाईप्स आहेत. ते टाईप शिकायचे. ऍब्स्ट्रॅक्ट क्लास आणि कन्स्ट्रक्टर, डिराइव्ड क्लास, हे सर्व आपल्याला बघायचे आहेत. क्लासेस काय आहे, डिराइव्ड क्लास काय आहे, ऍब्स्ट्रॅक्ट क्लास काय आहे, ते सर्व आपल्याला बघायचे आहेत. 5 इनहेरिटन्सचे टाईप्स बघायचे आहेत. आणि मित्रांनो, हे नुसते टाईप्स, ही थिअरी नाही बरं का, याच्यामध्ये प्रोग्राम आहेत. सेकंड युनिटचे ह्याचे कन्स्ट्रक्टरचे प्रोग्राम आहेत, डिस्ट्रक्चरचे प्रोग्राम आहेत, इनहेरिटन्सचे प्रोग्राम आहेत, जे की तुम्हाला 6 मार्काला पेपर मध्ये येऊ शकतात. असे तुम्हाला प्रोग्राम आहेत. पॉइंटर्स तुम्हाला सी मध्ये बघितलं होतं, C++ मध्ये सुद्धा बघायचं आहे. पॉइंटर्सने काय आपला पिछा सोडलेला नाही. पॉलिमॉर्फिझम बघायचं आहे आपल्याला. C++ मध्ये नवीन कन्सेप्ट आहे पॉलिमॉर्फिझम. कन्सेप्ट ऑफ पॉइंटर बघायचं आहे आपल्याला. डिक्लेरेशन, अरिथमेटिक, पॉइंटर अरिथमेटिक्स बघायचे आहे. सी, आता आपण सी ने कसे प्रोग्राम लिहित होतो, तसेच प्रोग्राम लिहायचे आपल्याला. फक्त C++ चा वापर करायचा यावेळी. C++ काय आहे? सीचा अपग्रेडेड व्हर्जन म्हणू शकतो आपण. सीचे थोडक्यात सीचे पॅरेंट, सीचे वडील असं म्हणू शकतो आपण. C++, सी का बाप हे C++, असं सुद्धा म्हणू शकतो आपण. C++ ही ऍडव्हान्स आहे सी पेक्षा, आणि अवघड तर म्हणता येणार नाही, इझी आहे सी पेक्षा. तसं तर हार्ड तर कोणतंच राहणार नाही. सर्व केलं तर सर्व इझी, नाहीतर खूप हार्ड. कंपाईल टाइम
पॉलिमॉर्फिझम हे बघायचं आहे आपल्याला, ऑपरेटर ओव्हरलोडिंग बघायचे, बायनरी ऑपरेटर्स बघायचे, पॉलिमॉर्फिझम, रन टाइम कसा यूज करतो, प्युअर व्हर्च्युअल फंक्शन बघायचं आहे आणि व्हर्च्युअल फंक्शन सुद्धा बघायचं आहे. त्यानंतर फाईल ऑपरेशन्स, लास्ट युनिट 5 युनिट हे फाईल ऑपरेशन्स असणार आहे. त्यामध्ये फाईल वरती ऑपरेशन्स कसे करायचे हे बघायचे. ऑपरेशन्स म्हणजे कसे फाईल वरती डिलीट, अपडेट फाईल, मर्ज फाईल वगैरे वगैरे ऑपरेशन्स प्रोग्राम थ्रू कसे करायचे हे बघायचं आहे. टाइप ऑफ फाईल ऑपरेशन्स बघायचे आहेत. रँडम ऍक्सेस आणि सिक्वेन्शियल ऍक्सेस फाईल मध्ये बघायचं आपल्याला. हे सर्व गोष्टी आपण बघणार आहोत या प्लेलिस्ट मध्ये. C++ ची प्लेलिस्ट बनवणार आहेत आपल्या पीजीटेक अकॅडमी वरती. तर मित्रांनो, माझं कळकळीची विनंती आहे, तुम्ही आपल्या पीजीटेक अकॅडमीला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच लेक्चर्स तुम्हाला भेटून जातील फ्री मध्ये. मी तुम्हाला तुमच्यासाठी एवढं करीत आहे, तर तुम्ही माझ्यासाठी एक गोष्ट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आपलं हे चॅनल पोहोचवा, चॅनल शेअर करीत चला. चॅनलची लिंक कॉपी करून डायरेक्ट मित्रमैत्रिणींना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, फ्रेंड्स ग्रुपवरती तुम्ही शेअर करीत चला, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या चॅनल बाबत माहिती होईल आणि फ्री कोचिंग क्लासेसचा ते सुद्धा लाभ घेतील. आणि आपल्या नोट्स, मित्रांनो, नोट्सचा ते मी खूप विचार करून तुम्हाला पेड नोट्स दिलेले आहेत. आता पेड नोट्स तुम्ही म्हणता, टेन्शन घेऊ नका, जर तुम्हाला नोट्स घ्यायचे नसतील तर तुम्ही नोट्स घेऊ बी नका, कारण की मी त्या नोट्स मधलं शिकविणार आहे. ते नोट्स तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता. पण मित्रांनो, तुम्हाला लिहिण्यासाठी खूप काही असतंय. सेमिस्टर भर तुम्हाला लिहिण्यासाठी काही कमी लोड नसतोय. तुम्हाला मॅन्युअल्स लिहावं लागतात, तुम्हाला असाइनमेंट्स लिहावं लागतात, तुम्हाला खूप काही वर्कलोड असतो जे की दिलेला राहतो तुमच्या टीचर्सनी, आणि तुमच्या सेमिस्टर मध्ये कमी वेळ असतो. त्यामुळे तुम्ही नोट्स लिहून तुम्ही वेळ घालू नका. त्याऐवजी मी तुम्हाला नोट्स शेअर करतो. तुम्ही जर मला पेमेंट दिली, 29 रुपीज जर तुम्ही नोट्स बाय केली, तर मी तुम्हाला नोट्स शेअर करणार. त्यानंतर तुम्ही ते नोट्स प्रिंट काढून घ्या आणि त्यानंतर प्रिंट काढलेल्या नोट्स तुम्ही वाचत चला. नोट्सची प्रिंट तुम्ही घेत चला. नोट्सची प्रिंट घेतल्यानंतर ते वाचत चला. 29 रुपीजला इच युनिट मी तुम्हाला देणार आहे. व्हॉट्सअप वरती शेअर करणार आहे, टेन्शन घेऊ नका. आता फक्त तुम्हाला हीच विनंती राहील की ते नोट्स तुम्ही कुणाला शेअर करू नका. तर त्या शेअर करण्यासाठी एक स्ट्रिक्ट ऍक्शन सुद्धा घेणार आहेत आपण. जर ते कोणाला शेअर केले तुम्ही, तर त्यावरती स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार आहे. तर तुमच्या त्या पीडीएफ वरती जे काही नोट्स मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे, त्यावरती तुमचा वॉटरमार्क असणार आहे, तुमच्या फोन नंबरचा वॉटरमार्क त्यावरती असणार आहे. मग जर मला कळालं कोणी शेअर केली, त्यावरती मला ज्याचा फोन नंबर दिसला, तर त्याच्या नावाने मी स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार आहे. तर हे तुम्हाला सर्व समजलं आहे गोष्टी. तर असे येडेवणी करू नका, तुम्ही शेअर वगैरे करू नका कोणाला. ते तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या मेहनतीच्या पैशाने तुम्ही त्या नोट्स विकत घेत आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः तुमच्या आई वडिलांचे जे पैसे दिलेले, तुमच्यासाठी दिलेले, ते ना की लोकांसाठी. तुम्ही सर्वांना ते नोट्स प्रोव्हाइड करीत बसू नका. त्या नोट्स तुम्ही स्वतःसाठी ठेवा आणि स्वतःच त्या नोट्सचा अभ्यास करून तुम्ही टॉप कसा करता या सेमिस्टर मध्ये, या 2 सब्जेक्ट मध्ये, त्याचा विचार करा. आय होप तुम्हाला एवढं मोटिवेशन बस झालं असेल. आणि आपल्या पीजीटेक अकॅडमीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. होप की तुम्हाला हे समजलं असेल. DSU सुद्धा लेक्चर आणखी येऊन जाईल. थँक्यू.